आनंदाची बातमी आता समोर आली आहे। 20 ऑक्टोबरला दिवाळी येत आहे आणि या दिवाळीला राज्यातील 1,70,00,000 नागरिकांचे तोंड गोड होणार आहे। जवळपास 12 वेगवेगळ्या वस्तू सरकारने वाटण्याचा निर्णय आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज घेतला आहे। त्यामुळे ज्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्यांना फक्त 100 रुपये इतक्या कमी पैशामध्ये 12 वस्तूंचा लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी आज घेण्यात आला आहे। जर वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तुम्हाला फक्त 100 रुपये मध्ये आनंदाचा शिधा पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना देण्याचं सरकारने या वर्षी सुद्धा ठरवलेलं आहे। परंतु सरकारने या वर्षीचं राज्यातील सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये हा आनंदाचा शिधा म्हणजेच 12 वस्तू ज्यामध्ये मोफत तुम्हाला 12 वस्तू आता मिळणार आहेत। या वस्तू जर वर्षी दिवाळीला तुम्हाला मिळत असतात, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून जर वर्षी 5 ते 6 वस्तू तुम्हाला दिल्या जात होत्या। या वर्षी वेगवेगळ्या 12 वस्तू देण्याचा सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 12 वस्तू फक्त गोरगरीब आणि गरजू नागरिकांनाच देण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यापैकी असे 14 जिल्हे सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आले आहेत, ज्यामध्ये शेतकरी वर्ग खूप जास्त आहे, तसेच गोरगरीब कुटुंब आहेत आणि सर्वात जास्त गोरगरीब आणि गरजू नागरिकांचे जिल्हे या ठिकाणी आता निवडण्यात आलेत। यामध्ये राज्यातील फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये हा आनंदाचा शिधा म्हणजेच 12 वस्तू सरकारच्या माध्यमातून दिवाळीच्या निमित्ताने देण्याचा आता ठरवलं आहे। यामध्ये यावर्षी आता वेगवेगळ्या महागड्या वस्तू देखील सरकारने देण्याचं ठरवलंय। दरवर्षीप्रमाणे दिवाळीला तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये 4 ते 5 वस्तू मोफत दिल्या जातात, परंतु यावेळी त्या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना जास्त खुश करण्यासाठी आता वेगवेगळ्या 12 वस्तू सरकारच्या माध्यमातून मोफतपणे अगदी 100 रुपयाच्या नोटमध्ये तुम्हाला या 12 वेगवेगळ्या वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे। यावेळी महापूर आला, त्यामुळे शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी सर्वांचं नुकसान झालं, तसेच अनेक नागरिकांना या महापुराचा मोठा फटका बसला। त्यामुळे सरकारने यावेळी वस्तू वाढवून देण्याचा निर्णय घेतलाय आणि या वस्तू पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये देणार आहेत। मग कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे आणि तुम्हाला कोणाकोणाला हा लाभ मिळणार आहे, तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। राज्यातील जवळपास 1,70,00,000 नागरिकांची दिवाळी आता या ठिकाणी गोड होणार आहे। तुमच्याकडे पण पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता दिवाळीचा बाजार करण्याची अजिबात गरज नाही, कारण सर्वच्या सर्व बाजार ज्या वस्तू मिळतात तर त्या अगदी तुमच्या गॅसपासून खाण्याच्या तेलापर्यंत अशा वेगवेगळ्या मोठमोठ्या 12 वस्तू देण्याचा सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज निर्णय घेतला आहे। मंडळाच्या बैठकीत म्हणजेच आज या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आता तिघांनी मिळून हा निर्णय झाल्याने सर्व नागरिक आता सरकारवर खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। मागच्या वर्षी दिवाळीला ज्या वस्तू तुम्हाला मिळाल्या होत्या त्यापेक्षाही यावर्षी काही वस्तू तुम्हाला आता एक्स्ट्रा देण्यात येणार आहेत आणि महागड्या आणि चांगल्या वस्तू तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मोफतपणे मिळणार आहेत। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या 12 वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आणि येणाऱ्या 20 ऑक्टोबरला जी दिवाळी येत आहे त्या निमित्तानेच आता सरकारने तुमची दिवाळी आता गोड करण्यासाठी या वस्तू तुम्हाला देण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। मग आता कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ तुम्हाला मिळणार आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलंय, कारण यावर्षी आनंदाचा शिधा फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये देणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्याचं कारण म्हणजे या गोरगरीब त्या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना तसेच या 14 जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना महापुराचा धोका या ठिकाणी सहन करावा लागला, त्यामुळे त्यांना खायला त्या ठिकाणी आनंदाचा शिधा, तेल त्या ठिकाणी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 12 वस्तू देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय। सरकारच्या माध्यमातून आता ज्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे तसेच रेशन धारकांना सर्वांनाच हा लाभ मिळणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा। यामध्ये काही अटी पात्रता देखील सरकारच्या माध्यमातून घालण्यात आलेत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। यामध्ये जे रेशन धारक अटीपाटीमध्ये बसतील म्हणजे अटी पात्रता सरकारने ज्या लावलेत त्यामध्ये बसतील, फक्त त्यांनाच मोजून फक्त आणि फक्त 100 रुपयांची नोट तुम्हाला आता या ठिकाणी द्यायची आहे आणि 12 वस्तू तुम्हाला आता घरी घेऊन यायचं आहे। जर बाहेर जर या ठिकाणी विकत घ्यायला आता या वस्तू घ्यायला गेला तर या 12 वस्तू जर विकत घ्यायला गेला तर दिवाळी निमित्त महागाई खूप वाढलेली असणार आहे, त्यामुळे तुमचं 4 ते 5 हजार रुपये या ठिकाणी खर्च होणार आहेत।
परंतु सरकारच्या माध्यमातून जसं तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती गहू तांदूळ तुम्हाला त्या ठिकाणी मोफत दिलं जातं, तसाच आनंदाचा शिधा फक्त 100 रुपये इतक्या छोट्याशा किमतीमध्ये तुम्हाला मोफतपणे देण्याचं सरकारच्या माध्यमातून आता ठरवलेलं आहे। त्यामुळे कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने तुम्हाला मिळणार आहे, कोणत्या 4 प्रकारच्या रेशनधारकांना यामध्ये लाभ भेटणार नाही, याची संपूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगण्यात आली आहे। त्यामुळे तुम्हाला जर या 12 वस्तूंचा लाभ दिवाळीच्या निमित्ताने पाहिजे असेल आणि तुमच्या जर घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला नेमकं कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आता हा लाभ सरकारच्या माध्यमातून भेटणार आहे लगेच तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे। राज्यातील 1,70,00,000 रेशनधारकांना हा दिवाळीच्या निमित्ताने सर्वात मोठा 12 वस्तूंचा लाभ मोफतपणे सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। म्हणजे मागच्या वर्षी जर बघितलं तर 5 ते 6 वस्तू सरकारने देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु यावर्षी महापुरामुळे अनेक त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नागरिकांचं नुकसान झालं, पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांचं नुकसान झालं। याचाच विचार करून सरकारने वस्तू वाढवल्या आणि मागच्या वर्षी 5 वस्तू होत्या, यावर्षी अजून 7 वस्तू वाढवल्या आणि टोटल 12 वस्तूंचा लाभ तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। तुमच्याकडे पण पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला लाभ भेटणार नाही, फक्त पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांनाच या 14 जिल्ह्यामध्ये तुम्हाला लाभ भेटणार आहे। त्या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला हा लाभ आनंदाचा शिधा 100 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये तुम्हाला आता पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये मिळणार आहे। त्यामुळे कोणते 14 जिल्हे आहेत, त्या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर कसा लावायचा नक्की बघा। परंतु यामध्ये रेशनधारक मित्रांनो एक प्रॉब्लेम झालाय, ते म्हणजे अनेक रेशनधारक कुटुंबांना हा लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। बघा यामध्ये 12 वस्तू आहेत, 12 वस्तूंमध्ये मोठमोठ्या वस्तू देखील सरकारच्या माध्यमातून सामील केल्या आहेत, ज्या वस्तू पाहून तुम्हाला खूपच या ठिकाणी आनंद होणार आहे। सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी तुम्हाला मोफतपणे आता मिळत असतात, परंतु योग्य वेळी तुम्ही या ठिकाणी लाभ घेत नाही, त्यामुळेच तुम्हाला या वस्तूंचा फायदा योग्य वेळी उचलता येत नाही। त्यामुळे तुम्ही पैसे देऊन दरवर्षी दिवाळीला बाजारामधून प्रत्येक सणाला वस्तू विकत घेत असता। त्यामुळे सरकारने या महागड्या वस्तू आता या ठिकाणी भरपूर झाल्याने, म्हणजेच तुम्हाला पण माहित आहे तेलाच्या किमती गगनाला भिडलेत, गॅसच्या किमती गगनाला भिडलेत, त्यामुळेच अशा प्रकारच्या ज्या महागड्या वस्तू झालेत त्याच वस्तू देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलाय। मग या 12 वस्तू नेमक्या आता या ठिकाणी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तसेच कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये या वस्तू मोफत वाटल्या जाणार आहेत, म्हणजेच अगदी किरकोळ 100 रुपयाची एक नोट तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये त्या ठिकाणी भरायची आहे आणि तुम्हाला 12 वस्तू तुमच्या घरी घेऊन यायची आहेत। बाहेर जर विकायला गेलं तर या वस्तू खूप महाग आहेत, 4 ते 5 हजार वस्तू म्हणजे 4 ते 5 हजार रुपये तुम्हाला या वस्तूंना मोजावे लागतील, तुमच्या खिशाला कात्री लागू शकते। त्यामुळे तुमच्याकडे घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर या महागड्या वस्तू तुम्हाला गोरगरीब नागरिकांना फक्त 100 रुपयाच्या वस्तूमध्ये म्हणजे 100 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये तुम्हाला कशा मिळवायचे तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी घेतला आहे, त्यामुळे तुमचे पैसे या ठिकाणी आता वाचणार आहेत। बघा सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी कोणकोणत्या वस्तू देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलाय ते सर्वात पहिल्यांदा पाहूया आणि त्यानंतर कोणत्या 12 वस्तू आहेत त्या 12 वस्तूंची नावे नेमकी आहेत, काय आहेत, नवीन काही वस्तू यामध्ये कोणत्या सामील केल्या आहेत, त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला दिवाळीला या वस्तू वाटणार आहेत याचाच लाभ तुम्हाला कसा घ्यायचा लगेच तुम्ही पाहायचा आहे। पहिल्यांदा आपण कोणत्या रेशनधारकांना हा लाभ मिळणार आहे ते पाहू, कोणत्या रेशनधारकांना हा लाभ मिळणार नाही ते पण या ठिकाणी पाहू। सविस्तर अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आल्या। आता रेशनधारक कुटुंबांना म्हणजेच ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे फक्त त्याच कुटुंबांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून दिवाळी निमित्त देण्यात येणार आहे। बघा ज्या रेशनधारकांनी रेशन कार्ड काढले परंतु त्यांचं रेशन कार्ड पांढऱ्या कलरचं आहे अशा रेशनधारकांना हा लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। मग कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे हे सुद्धा पाहूया,
पण त्याआधी आपण या ठिकाणी ज्या रेशनधारकांना हा लाभ मिळणार आहे त्यांची पात्रता सरकारच्या माध्यमातून काय ठेवण्यात आल्या नक्की बघा। त्यांची पात्रता या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आल्या। पहिली पात्रता सांगण्यात आल्या ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असायलाच पाहिजे, फक्त सरकारच्या माध्यमातून त्यांनाच लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर बघा पुढची पात्रता काय सांगण्यात आल्या आणि याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नेमकं रेशन धान्य दुकानामध्ये कोणत्या 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता फक्त पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांनाच दिवाळीच्या निमित्ताने हा त्या ठिकाणी लाभ देण्याचा निर्णय घेतलाय। पिवळे व केशरी रेशन कार्ड आम्ही त्यांनाच देतो असं सरकारने सांगितले। ज्यांचं 2.5 लाखांपेक्षा आतमध्ये उत्पन्न असतं त्यांनाच फक्त आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड देतो आणि पिवळे व केशरी रेशन कार्डावरती आम्ही विविध योजनांचा लाभ देखील देत असतो। जसं की तुम्हाला माहित आहे लाडक्या बहिणीचे महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती मिळत असतात। शेतकऱ्यांना PM किसानचे 2000 रुपये देखील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना मिळत असतात। तसेच त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळत असतात। पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांनाच आम्ही हा लाभ देत असतो असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यामुळे पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना हा लाभ तुम्हाला मिळणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ काहीही कामाचा नाही, कारण तुम्हाला हा लाभ भेटणार नाही। फक्त पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना या 12 वेगवेगळ्या महागड्या वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। अगदी तुमच्या खाण्याच्या तेलापासून अगदी तुमच्या गॅस सिलेंडर पर्यंत वेगवेगळा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे कोणाकोणाला मिळणार नाही हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले। बघा तुमच्या घरामध्ये या ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये कोण तर असेल म्हणजे पोलीसमध्ये कोण असेल, आर्मीमध्ये असेल किंवा एखादा तुमच्या घरातील आजी आजोबा वयस्कर असतील आणि पेन्शन सरकारची घेत असतील तर त्या पिवळ्या व केशरी रेशन कार्ड त्यांच्या घरामध्ये असून सुद्धा हा लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। कारण या ज्या 12 वस्तू आहेत तर या 12 वस्तूंमधील काही वस्तू महागडे देखील देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय। कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय घेतलाय हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे, परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाची अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ती म्हणजे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पन्न। यामध्ये उत्पन्नाचा दाखला देखील सरकारच्या माध्यमातून चेक करण्यात आलाय, म्हणजे उत्पन्न किती असल्यावर या 12 वस्तूंचा लाभ भेटणार आहे। बघा राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आलाय ते म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखांच्या वरती असेल तर तुम्हाला या वर्षी तुमच्या दिवाळीच्या सणानिमित्त हा लाभ त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिला जाणार नाही। कारण सरकार म्हणते फक्त गोरगरिबांनी गरजू नागरिकांचं शेतकऱ्यांचं या ठिकाणी आता उत्पन्न चेक केलं जाणार आहे। जर तुमचं उत्पन्न आता 2.5 लाखांच्या वरती असेल किंवा तुम्ही इन्कम टॅक्स भरत असलेल्या रेशन धारकापैकी असाल तर तुम्हाला 12 वस्तूंचा लाभ मिळणार नाही। कारण सरकारने सांगितले पिवळे व केशरी रेशन कार्ड आम्ही त्यांनाच देतो ज्यांचं 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न आतमध्ये आहे त्यांनाच देतो। मग आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता महापुराचा फटका या 14 जिल्ह्यातील नागरिकांना जास्त बसलाय। तसेच या 14 जिल्ह्यातील नागरिकांना या ठिकाणी सगळ्यात जास्त गोरगरीब कुटुंबांना असल्यामुळे त्रास सहन करावा लागणार आहे। मग आता या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलाय तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 12 वस्तू आहेत वेगवेगळ्या हे पण तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी इथून पुढे आता लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। आता बघा पहिले जिल्हे सांगण्यात आलेत ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि त्या ठिकाणी बीड जिल्हा। आता बघा छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्हा का घेण्यात आलाय तर हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि गोरगरीब त्या ठिकाणी म्हणजे गोरगरीब कुटुंब असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो। त्यामुळे अशा नागरिकांना अशा शेतकऱ्यांना हा लाभ त्या ठिकाणी आता मिळणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे। आता टोटल झाले 2 जिल्हे, अजून या ठिकाणी आता 14 पैकी 12 जिल्हे बाकी आहेत। कोणते 12 जिल्हे आहेत हे तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व नागरिकांची दिवाळी आता या ठिकाणी गोड करणार असल्याचं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले, तुम्हाला पण माहित आहे। या ठिकाणी दुसरे 2 जिल्हे सांगण्यात आलेत ते म्हणजे नांदेड आणि लातूर। या नांदेड आणि लातूर जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी जे शेतकरी आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं पिवळं व केशरी रेशन कार्ड काढले असेल तर त्यांना हा लाभ भेटणार आहे। कोणकोणत्या 12 वस्तू मिळणार आहेत हे तुम्हाला पुढे सांगणार आहे, परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला पुढचे 2 जिल्हे सांगण्यात आले
ते अतिशय महत्त्वाचे आहेत। ते म्हणजे आता लक्षात ठेवा, धुळे आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा आनंदाचा शिधा 100 रुपयाच्या किमतीमध्ये तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे। त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या वस्तू आहेत हे पण तुम्हाला पुढे सांगणार आहे, परंतु त्या ठिकाणी पुढचे जिल्हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेत। त्या जिल्ह्यांची नाव आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये व पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना हा आनंदाचा शिधा दिवाळी निमित्त देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानंतर आता पुढचे 2 जिल्हे सांगण्यात आलेत, तर ते अतिशय महत्त्वाचे आहेत। कोल्हापूर आणि सोलापूर या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानंतर पुढचे जिल्हे सांगण्यात आले, त्याचा नंबर आहे, तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे, ते म्हणजे चंद्रपूर आणि गोंदिया या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानंतर आता कोणकोणत्या वस्तू आहेत हे तुम्हाला आता या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी रवा तुम्हाला चांगल्या प्रतीचा एकदम बेस्ट असा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतला आहे। म्हणजे आता रवा काय झालाय, तर त्या ठिकाणी मागच्या वर्षी थोडा चुकीच्या पद्धतीने साधा रवा होता, परंतु या वरती मात्र त्या ठिकाणी चांगला रवा देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। त्या ठिकाणी तेलाच्या पिशव्या मिळणार आहेत, आता गोडे तेलाच्या पिशव्या तुम्हाला मिळणार आहेत। तुम्हाला त्या ठिकाणी दिवाळीचा सण करण्यासाठी तेल सुद्धा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हरभऱ्याची डाळ तुम्हाला सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे दिवाळी निमित्त। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला या ठिकाणी गहू आणि तांदूळ या ठिकाणी पुढच्या आता त्या ठिकाणी बरोबर दिवाळीच्या आधीच त्या ठिकाणी तुम्हाला देण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 830 रुपये पिवळ्या व केशरी रेशन धारकांना या ठिकाणी गॅसचे अनुदान सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे। तसेच लाडक्या बहिणीचे पैसे जर तुम्ही घेत असाल तर त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा दिवाळीच्या आधीच तुम्हाला बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे रेशनधारक कुटुंबांनो, आता तुमच्यासाठी आनंदाचा विषय आहे आणि आनंदाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।